2014ला ज्या वेळेस भाजप सरकार आलं, मोदी साहेबांचं सरकार आलं, त्यावेळेस खूप भारी वाटायचं की मोदी सरकार आले, भाजपचे सरकार आले, हिंदूंचे सरकार आले, अच्छे दिन आने वाले. पण एवढे अच्छे दिन येतील हे आतापर्यंत कळत नव्हतं. आणि हे मलाच नाही तर महाराष्ट्रातली अशी बरीचशी जनता आहे की त्यांना आता भाजप सरकार नको नकोसं वाटतंय. कारण यांनी भाजपने पूर्ण क्षेत्रात मारून ठेवलेली आहे, कुणालाच सोडलं नाही भाजप. हा असं नाही की त्यांनी कामं नाही केले, कामं खूप मोठमोठाले केलेत त्यांनी. राम मंदिर झालंय, जम्मू काश्मीरचा मुद्दा झाला, सॉल्व्ह केलंय, त्याच्याबद्दल समर्थनच आहे त्यांच्याबद्दल. पण असे कित्येक काम आहे की ते जनतेला नको वाटतंय. जनतेला नको वाटतंय पेट्रोलमध्ये इथेनॉल, पण सरकारला त्याशी काय घेणदेण नाही. पुलवामा हमला झाला, दिल्लीचा हल्ला झाला, हे व्हायला नको होतं. आणि हे हल्ले वगैरे केव्हा होतात माहितीये का? ज्यावेळेस निवडणूक जवळ आली त्याच वेळेस हे हल्ले होता बरोबर. मग जनतेला लक्ष देत नाही का? असे कित्येक प्रकरण आहे बाबा हो की ते जनतेला आवडत नाही. शेतकऱ्यांचं झालंय, शेतकऱ्यांचा तर विचारूच नका. शेतकरी स्वतःसाठी नाही जगत आहे, तुम्ही त्यांना जगवताय थोडा थोडा भाव देऊन. परंतु आता सध्याची कंडिशन बघता असं भाजप नको नकोसं वाटतंय. आता हे पाठीमागे 1-2 महिन्यापूर्वीचे जेवढे प्रकरण झालेत, डॉक्टर संपदा मुंडे, सरपंच संतोष देशमुख, आता झालेलं ते मालेगावचं प्रकरण, 3-4 वर्ष झाले कृत बघा थोडं. काहीच नाही, कुणालाच नाही आतापर्यंत. आणि हे प्रकरण तरी समोर आलेले आहेत, मीडियाने दाखवलेत समोर. पण असे कित्येक प्रकरण आहे ते तुम्हाला आम्हाला माहित नाहीत. फक्त पोलीस चौकीपर्यंत जाऊन अडकलेत, समोर काहीच नाही. आणि हे समोर जाऊन सरपंच संतोष अण्णा देशमुखांचं झालंय, डॉक्टर संपदा मुंडेचं झालंय, अजून हे यज्ञा बाळाचं झालंय. हे प्रकरण समोर जाऊन जनतेने मोर्चे काढून तरी देखील काहीच नाही. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा हत्याकारी वाल्मिक कराड याला तर बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. मुख्यमंत्री जर असं करत असतील तर अपेक्षा ठेवा कोणाकडनं? हेच कारण आहेत की भाजप आता नको नकोसं वाटतंय महाराष्ट्रातल्या जनतेला. आणि एक दिवस तुमचा वेळ येणारच. तुमची चाललेली हुकुमशाही ना एक दिवस बदलणार परत, लक्षात ठेवा.